79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। मालेगावमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे मी शिवाजीराव डोळे सरांचे आभार मानतो की त्यांनी मला मालेगावमध्ये येण्याची या निमित्तानं संधी दिली। कसं आहे माहिती आहे का, जो सगळ्यात मी माझ्या सिनेमामधूनही सांगितलं होतं की शेती इकायची नसते, शेती राखायची असते। तर आधीचे जवान आणि आताचे किसान अशा दोन महत्त्वाच्या भूमिका शिवाजीराव पार पाडतायत। तर मी डोळे सरांचं सर्वप्रथम यासाठी अभिनंदन करेल की ज्या पद्धतीनं मी आत्ता हा जो परिसर पाहिला किंवा आम्ही फिरलो मकरंदजींबरोबर, हे अविश्वसनीय आहे, म्हणजे याला तोड नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात मला आत्ता जेव्हा मकरंदजींनी इथे येताना सांगितलं की प्रवीण तुला माहिती आहे का या जमिनीची कशी डेव्हलपमेंट झाली, किती साफ होते, किती पडीक जमीन होती आणि आज तिथे ही एवढी शेती दिसते, त्यासाठी त्यांचं अभिनंदन। जसं मकरंद सर म्हटले की ते मागं राहत आहेत पण काम खूप पुढं जाणारं करतायत, त्यामुळे त्यांच्या पुढं नेणाऱ्या या कामाला माझ्याकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा। एकच गोष्ट तुमच्या बाबतीत कळली होती की कर्नाटकमध्ये जिथं शेतकऱ्यांना 85 ते 90 रुपये काजूसाठी हमी भाव मिळत होता, जो भाव होता तिथं 165 रुपयाचा हमी भाव देण्याची ताकद शिवाजीरावांनी दाखवलेली आहे। ती ताकद तुम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी करा, कारण असा हमी भाव या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या नावात शिवाजीराव आहे आणि तुम्ही शेतकरी आहात आणि जवान पण आहात, त्यामुळे तुमच्याकडनं यापेक्षा पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे।